नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बंधू मित्रांनो. आज पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉग घेऊन आलो तुमच्यासाठी. तर मित्रांनो, आज तारीख आहे 22 जानेवारी आणि आज आपण परत एकदा आलो भाईंदरमध्ये दर्शनासाठी. सो आज आपण पहिलं दर्शन करणार आहे भाईंदरपासून. तो आहे मागीचा राजा आणि सेम लालबागचा राजासारखी मूर्ती आहे. सो आपण तुम्हाला आत्ता दाखवणार. सो जाऊया फटाफट. आणि चॅनल नवीन आहे, चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. ब्लॉग एंडपर्यंत बघा, पूर्ण बघा. तर चला जाऊया आणि बोला गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो, आता आपण पोचलेलो इथे भाईंदरला मागीचा राजाकडे. आणि इथे तुम्ही लाईन बघू शकता बाहेर किती लाईन आहे ते. आणि मूर्ती समोरच आहे, तुम्हाला दाखवतो इथनच. तो समोरच मूर्ती आहे, सेम लालबागचा राजा आहे. सो आता आतमध्ये जाऊया आपण आणि दर्शन करूया. सो चला, तिकडनं लाईन सुरू होते, बघू शकता तुम्ही. तेव्हा तिथून लाईन सुरू होते, तर फटाफट जाऊया, दर्शन करूया आणि दर्शन करून तुम्हाला भेटूया. चला. आपण आलोय कांदिवलीला आणि कांदिवलीवरून आपण आता वेस्टला उतरून श्रीकडे चाललेलो आहे. सो आता आपण रस्त्यावर आहे आणि आपल्या सोबत आपले फ्रेंड लोक आहे. आणि हा आहे आपला क्या बोलना चाहोगे भाई? स्वस्त मराठा, स्वस्त मराठा, फक्त मराठा, फक्त मराठा. वा, गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण जाऊया फटाफट थंड आहे तुम्हाला फ्रीच्या इकडे भेटेल. चला. तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये चाललोय, एंट्री करतोय आणि समोरच बघू शकतात ग्राउंड आहे. ग्राउंडमध्ये बाप्पा बसतात, कांदिवलीचे श्री. आणि आपण आता चाललोय. सो चला जाऊया. सो चला मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे आणि समोरच बाप्पाची मूर्ती आहे, खूप सुंदरशी. आपण आगमनला तर नाही आलेलो, बट दर्शनाला आलो आहे. सो आपण तुम्हाला दाखवतो नंतर. पहिला पाया पडून घेऊ. इथून पूर्ण लाईन चालू होते, म्हणजे ज्या वर्षी जे बाप्पा बसायचे त्या वर्षीचे हे पीक आहे. सो हा आहे 2013मधला पीक, तुम्ही बघू शकता. आता आपण पुढे जाऊया. हा आहे 2014चा, हा आहे 2015चा. सो हा आहे 2016मधला.
हा आहे 17 मधला, 18 मधला, 2019 मधला, हा 2020 मधला आहे आणि 21चा तुम्ही बघू शकतात कसा होता आपला. हा 2022 मधला आहे आणि इकडे आहे 23 आणि 24. सो 2023 मधला तुम्ही बघू शकतात आणि हा 2024 मधला. आणि आत्ताचा लुक तुम्ही बघा 2025. सो खूप सुंदरशी मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण श्रीचा दर्शन केलेलं आहे आणि आता आपण चाललोय चारकोप मार्केटमध्ये. तो चारकोप मार्केटमध्ये जो पहिला गणपती आपल्याला भेटणार तो आपण ते म्हणजे दर्शन करणार आणि तुम्हाला सांगणार. तो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि आगमनात आपण गेलेलो नाही, आपण तुला सांगितलं आपली एक्झाम चालू होती. तो जाऊया फटाफट आणि डायरेक्ट तुम्हाला तिकडे जाऊन भेटूया. तो बोला गणपती बाप्पा. हो मित्रांनो, आता आपण पहिला दुसरा दर्शन करतोय ते आहे चारकोपचा सम्राट. दुसरा नाही तिसरा दर्शन करतो आपण. तो चारकोपचा सम्राट. तो हे दोघं इथे चालतात आहे आणि खूप आता वाजतात किती माहिती आहे मित्रांनो, 3:30 वाजता आहे. तो खूप टाईम झाला आहे, अजून आगमन बोलतोय, तिसरा दर्शनच चालू आहे. सो आता आपण जाऊया आणि बघा आता तर चला डायरेक्ट द्या तुम्हाला भेटूया गणपतीकडे. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता चारकोपचा सम्राट आपण तुम्हाला आगमनच्या टायमाला दाखवलेला. सो आता दर्शन करतो आहे आणि दर्शन आपलं झालं आहे. सो तुम्ही बघू शकता खूप सुंदरशी मूर्ती आणि लाईटनी एकदम म्हणजे खूपच सुंदर वाटतं आहे. सो आपण तुम्हाला सिनेमॅटिक टाकतो, सिनेमॅटिक बघायला चला. आता आपण आलोय चारकोपच्या राजाकडे आणि इथे समोरच आहे, बघू शकता तुम्ही. सो खूप सुंदरसं बाहेर इथे म्हणजे हे केलेलं आहे. सो आता आतमध्ये जाऊया फटाफट. तर चला जाऊया तिकडे, त्या साईडला तिकडनं नाही इथून आउट आहे. सो समोरच आहे, बघू शकता. चला जाऊया आणि बोला गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, तुम्ही लोक बघू शकता चारकोपचा राजा आहे आणि लालबागचा राजासारखाच आहे, थोडासा वेगळा आहे फक्त. आणि ते लाईन बघू शकतात तुम्ही, इथून लाईन स्टार्ट होते, पाठपर्यंत लाईन आहे. सो आपण बाप्पाच्या सिनेमॅटिक टाकतो, सिनेमॅटिक बघा. तर चला आणि बोला गणपती बाप्पा मोरया. ही आहे चारकोपच्या राजाची छोटी मूर्ती, बघू शकतात खूप सुंदरशी आहे. आणि आता दर्शन पण झालं आपलं.
सो तुम्हाला अजून एक काहीतरी दाखवतो. खूप क्यूट आणि खूप चांगलं वाटते. बाप्पाला झुलवतात आहे झुल्यामध्ये आणि खूप चांगलं पण वाटतंय, बघू शकतात. तर बोला गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि खूप सुंदरपैकी दर्शन झालं चारकोपचा राजाचं. आणि इथे तुम्ही बाहेर तर थीम बघितली आणि इथे मंडलाची पोरं आहे. तर बोला गणपती बाप्पा. सो आता आपण नेक्स्ट दर्शन करायला. तो आता असणार आहे नेक्स्ट पुढच्या दर्शन असणार आपण तुम्हाला सांगू. तो मित्रांनो आता आपण आलोय चारकोपचा पेशवाकडे. सो आतमध्ये जाऊया, एंटर करूया. आता इथून मित्रांनो किती लांब आहे ते माहीत नाही, पण तुम्हाला मी एक सांगतो. आणि हा चारकोपचा पेशवा इतका लांब बसतो ना मित्रांनो, पाय दुखले चालून खूप चाललो. चला अजून पण 50 किलोमीटर. आता आतमध्ये आपण जाऊया, इथून किती लांब आहे ते बघूया. सो चला जाऊया. सो मित्रांनो आता आपण चारकोपच्या पेशवाकडे आणि इथे तुम्ही लाईन बघू शकतात. इथून लाईन सुरू होते. सो चारकोपचा पेशवा हा खूप सुंदरशी मूर्ती आहे आणि डेकोरेशन पण खूप सुंदरसं केलं बघू शकता तुम्ही. सो आपण पहिला दर्शन करूया आणि मग तुम्हाला मूर्ती दाखवूया. तर चला. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जर मजा आली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, कारण तुम्हाला असेच आपले नवीन नवीन ब्लॉग्स आणि चांगले चांगले ब्लॉग येत राहतील. सो हा बघा ॲक्शन करतो, ॲक्शन आली आहे इथं. तर आता आपण लय थकलेले, खूप कंटाळा आला मित्रांनो. कारण मित्रांनो 12 वाजल्यापासून ते आता 8 वाजता आहे. सो खूप कंटाळा आला. आता आपण जातो आपल्या घरी आणि नेक्स्ट ब्लॉग आपला आता कधी येणार तो बघूया आता. सो खूप कंटाळा आला. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरयाला विसरू नका. तर बोला गणपती बाप्पा मोरया. आणि चला मी चाललो बाहेर, एक कंटाळा आला आहे, झोप येते. उद्या भेटूया. बाय बाय बाय, गुड नाईट, टाटा, बाय बाय बाय.